नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर या यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि 7 जानेवारीला आपली एक्झाम असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण 100+ अधिक काव्यसंग्रहावरचे प्रश्न जे आहेत PYQ प्रश्न त्यावर अभ्यास करणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण कसं आहे ना, आता नेटमध्ये जास्त काव्यसंग्रहावरची किंवा हे पुस्तक कोणाचं आहे, ही कादंबरी कोणाची आहे, अशा पद्धतीचे प्रश्न जास्त विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर भर द्यावा लागेल. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठी याचा संपूर्ण कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास मिळणार आहेत, पूर्ण 10 युनिटची PDF नोट्स मिळणार आहे, सोबत 20+ अधिक टेस्ट आणि पूर्ण अभ्यासक्रमावर चाचणी मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 8,000 रुपये आहे. जर का आपण यूजीसी नेट एक्झाम 2026 म्हणजे जून 2026 या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी खूप उत्तम आहे, कारण अजून भरपूर वेळ आहे आपला अभ्यास करायला आणि छान आपला अभ्यास होणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया काव्यसंग्रहाच्या प्रश्नांवर. हा प्रश्न पाहूया. मानस हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांताब शेळके, भाभ बोरकर, कुसुमाग्रज. सांगा बघू, मानस हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मानस हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. तर मंगेश केशव पाडगावकर हे प्रसिद्ध कवी, लेखक आणि अनुवादक होते. त्यांचं त्यांचे जे साहित्य आहे ते काव्यसंग्रह धारा नृत्य, जिप्सी, सलाम, तुझे गीत गाण्यासाठी यासारखे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आणि त्यांना आपण नक्कीच ओळखतो आहोत. एक सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आणि यांचं आपण साहित्यिकांच्या सिरीजमध्ये सुद्धा घेतलेले आहे. ठीक आहे. तर मानस हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा असणार आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर आहे ए. त्यानंतर पंचशती हा काव्यसंग्रहाचे कवी कोण? कुसुमाग्रज, भाव बोरकर, माधव ज्युलियन, केशवसूत. सांगा बघू. गीत पंचशती जे आहेत त्यांचं जे आहे या काव्यसंग्रहाचे जे आहेत ते माधव ज्युलियन आहेत. माधव त्र्यंबक पटवर्धन असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि उर्फ माधव ज्युलियन असं त्यांना म्हटलं जातं. हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक आणि सर्वात यशस्वी सदस्य होते. आणि यांचे जे साहित्य आहे ते भरपूर साहित्य प्रकारामध्ये आहे, आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं काव्यविहार, फारसी मराठी शब्दकोश, कशासाठी पोटासाठी, प्रेम स्वरूप आई अशी काव्यसंग्रह आहेत. जीव तुला लोभला माझ्यावरी हे त्यांचे प्रसिद्ध कविता आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, माधव ज्युलियन. त्यानंतर सांज शंकता हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? भाभ बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, माधव महाणव. सांगा बघू. सांज शंकता जे आहे ते भाभ बोरकर जे आहेत त्यांचं असणार आहे काव्यसंग्रह. बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि कोकणी भाषेत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत, मराठी आणि कोकणी असं दोन्ही. ठीक आहे. तर चित्रवीणा, चिन्मयी, चैत्रपुणव, जीवन संगीत, दूधसागर, प्रतिभा, कागदी होळ्या हे त्यांचे कविता संग्रह आहेत. ठीक आहे. कांचन संध्या, सांज शंकता हे त्यांचा काव्यसंग्रह आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? भाभ बोरकर असणार आहे. नंतर संगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव ज्युलियन, विवा शिरवाडकर, केशवसूत, भाभ बोरकर. संगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर संगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर संगीत हा काव्यसंग्रह जो आहे तो विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांचा आहे. आणि कुसुमाग्रज आपण यांना सगळेच ओळखतो, कारण यांच्या मराठी कविता म्हटलं की कना, प्रवासी पक्षी, यमुनेचे तट पेटून उठले, मराठी पण असे त्यांच्या प्रसिद्ध कविता आहेत. आणि कविता संग्रह अक्षरबाग, किनारा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवन लहरी असे भरपूर त्यांचं हे आहे. आणि कुसुमाग्रज असं म्हणालो, कवी कुसुमाग्रज यांचे जे आहे पुस्तके किंवा त्यांचे जे कविता आहेत ते भरपूर मोठ्या आहेत, अग्रण्य कवी म्हणतो आपण, अग्रगण्य. कुसुमाग्रज त्यांचं टोपण नाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो आहोत. ठीक आहे. तर संगीत हा काव्यसंग्रह विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा असणार आहे. नंतर ध्यास पर्व हा काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? विवा शिरवाडकर, मागो रांडे, शंकर रामानी, नादो महानवर. ध्यास पर्व हा काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? तर ध्यास पर्व या काव्यसंग्रहाचे जे लेखक आहेत ते आहेत नाधो महानव. त्यांचं आपण साहित्यिकांच्या सिरीजमध्ये सुद्धा घेतलं होतं. नामदेव धोंडो महानर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. रान कवी म्हणून आपण त्यांना ओळखलं जातं. आणि
पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अजिंठा त्यांचा कविता संग्रह आहे. गंगा वाहू दे निर्मळ, गावातल्या गोष्टी, जगाला प्रेम अर्पावे, दिवी लागीची वेळ, असं भरपूर त्यांचं आहे. पावसाळी कविता हे काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर काजळ गोंद्या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, नादू महानोर, प्र के अत्रे, कुसुमाग्रज. काजळ गोंद्या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर काजळ गोंद्या हा काव्यसंग्रह जो आहे हा नादू महानोर यांचाच आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. रानातल्या कवी, शरद पवार आणि मी, या शेताने लळा लावला, पावसाळी कविता, असं सगळं त्यांचं काव्यसंग्रह आहे. असे त्यांचे लेखन आहे. ठीक आहे. पावसाळी कविता तर कविता संग्रहाच आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर मराठी रत्नमाला हा काव्यसंग्रह कोणी संपादित केला? वि स खांडेकर, चित्र खानोकर, विका राजवाडे, नासी फडके. मराठी रत्नमाला हा काव्यसंग्रह जो आहे हा विका राजवाडे यांनी केलेला आहे. विका राजवाडे यांना आपण ओळखतो इतिहासकार म्हणून, ना. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी संपादित केलेला मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे, है ना. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर झुंजार कविता हा संग्रह कोणत्या कवीचा आहे? साने गुरुजी, कवी अनिल वामन, मल्हार जोशी, प्र के अत्रे. झुंजार कविता हा संग्रह कोणाचा आहे? तर झुंजार कविता हा जो संग्रह आहे हा संग्रह आहे कवी अनिल यांचा. कवी अनिल म्हणजे कोण? आत्माराम रावजी देशपांडे. ठीक आहे, त्यांचं पूर्ण नाव हे असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे. त्यानंतर फुल आणि काटे हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, भाभा बोरकर, मंगेश पाडगावकर. फुल तर फुल आणि काटे हा काव्यसंग्रह कोणाचा असणार आहे? तर फुल आणि काटे जो काव्यसंग्रह आहे तो आहे कुसुमाग्रज यांचा. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर गीत गोविंदचे मराठी भाषांतर करणारे कवी कोण आहेत? भाब बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, माधव जुलियन. तर गीत गोविंदचे मराठी भाषांतर करणारे कवी जे आहेत ते मंगेश पाडगावकर आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर सप्तरंग हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, भाब बोरकर, मंगेश पाडगावकर, नादू महानोर. सप्तरंग हा काव्यसंग्रह जो आहे तो मंगेश पाडगावकरांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहिले मी रूप हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? शांता शेळके, इंदिरा संत, प्रभा भावे, मंगला गोडबोले. आपण साहित्यिकांच्या याच्यामध्ये शांता शेळके आणि इंदिरा संत यांचं घेतलेलं आहे, तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, तर पाहिले मी रूप हा काव्यसंग्रह इंदिरा संत यांचा आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. इंदिरा संत ज्या आहेत त्या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या. त्यांचं जे आहे कविता संग्रह आहेत गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मरवा, मेहंदी, रंगबावरी, वंशकुंश, पाहिले मे रूप हे सुद्धा त्यांचं काव्यसंग्रह आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर माधविनी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? भाऊ बोरकर, कुसुमाग्रज, माधव जुलियन, नादू महानोर. तर गंध माधविनी हा काव्यसंग्रह भाबू बोरकर यांचा आहे. तर आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर माझी कविता या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? केशवसूत, भाऊ बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके. तर माझी कविता ह्या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? ते आहेत केशवसूत. केशव सूत याबद्दल आपल्याला माहितीच आहे. त्यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. ठीक आहे, मराठीतील संत काव्य आणि पंतकाव्य ही परंपरा त्यांनी का केलेली आहे. परंपरा होती ती मूळहून अन्य विषयावर कविता करणारे केशवसूत होते. तुतारी तुम्ही ऐकलं असेल तुतारी बद्दल. ठीक आहे, तर त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर संगीत माधवी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, कुसुमाग्रज, भाबा बोरकर, शांता शेळके. संगीत माधवी हा काव्यसंग्रह जो आहे हा भाबा बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे संपूर्ण कुसुमाग्रज या ग्रंथामध्ये कोणत्या कवीचे सर्व संग्रह आहेत? माधव जुलियन, विवा शिरवाडकर, भाबा बोरकर, मंगेश पाडगावकर. संपूर्ण कुसुमाग्रज म्हणजे काय? तर विवा शिरवाडकर यांना आपण कुसुमाग्रज म्हणतोय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं पूर्ण नाव. तात्यासाहेब शिरवाडकर पण त्यांना म्हणायचे. अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार आणि समीक्षक ते होते. कुसुमाग्रज त्यांचं टोपण नाव आहे. मराठी भाषा गौरव दिन त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्याच्याबद्दल वेगळं सांगण्याचं काही हे नाही, ते खूप मोठे आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच त्याबद्दल त्यांच्याबद्दल माहिती आहे. त्यांचे भरपूर असे कविता संग्रह आहे. अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवनलहरी, थांब सहेली, महावृक्ष, मेघदूत, रसयात्रा, वादळ असे भरपूर ते आहेत.
ठीक आहे. तर संपूर्ण कुसुमाग्रज या ग्रंथामध्ये वि. शिरवाडकर यांचे कवी या कवीचे सर्व संग्रह आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर तरंग हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, केशवसुत, भाब बोरकर, नाधू महानोर. तरंग हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर तरंग हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे. माधव जुलियन म्हणजे कोण? तर डॉक्टर माधव त्र्यंबक पटवर्धन. त्यांना आपण ओळखतो आहे. रवी मंडळ रवी किरण मंडळाचे संस्थापक आहेत ते. आणि त्यांचे जे आहेत प्रकाशित साहित्य ते छंदोरचना त्यांनी लिहिलेली आहे, काव्यविहार लिहिलेला आहे, सुधारक, स्वप्नरंजक काव्यसंग्रह आहे त्यांचं. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी भरपूर दीर्घकाव्य, स्फुट कविता सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तरंग हा काव्यसंग्रह माधव जुलिन यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर तुमच्यासाठी हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, भाभू बोरकर. तर तुमच्यासाठी हा काव्यसंग्रह जो आहे तो आहे मंगेश पाडगावकरांचा. कुणाचा? मंगेश पाडगाव. तर मंगेश पाडगावकर बद्दल आपल्याला बघितलं तर ते एक प्रसिद्ध कवी आहेत, लेखक आहे, अनुवादक होते. है ना? जिप्सी, सलाम, तुझे गीत गाण्यासाठी यासारखे काव्यसंग्रह त्यांचे खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय आहे? तुमच्यासाठी हा काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर रूपसी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा? कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, भाभो बोरकर. रूपसी हा काव्यसंग्रह कोणत्या कवींचा आहे? तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला, आपल्या याच्यामध्ये नोट करत चला की तुम्हाला सुद्धा किती उत्तरे येते आहे है ना. त्याने काही तुमचा छान अभ्यास होईल. रूपसी हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रजांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे ए. ठीक आहे. चला. कविता सांगते हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, भाभा बोरकर. तर कविता सांगते ही हा जो काव्यसंग्रह आहे तो आहे शांता शेळके यांचा. तर शांता शेळके या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. संगीतकार, लेखिका, प्राध्यापिका, अनुवादक, बालसाहित्य, पत्रकार असं सगळं त्यांचं आहे. आणि अंगत पंगत, अनोळक, अलौकिक, आंधळी, यथार्थ, कविता स्मरणातल्या अशा भरपूर काव्यसंग्रह, गोंधन हे काव्यसंग्रह त्यांचे आहेत. त्यातमध्ये कविता सांगते हा काव्यसंग्रह सुद्धा त्यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर कळ्यांचे बोल हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? भाबा बोरकर, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके. याबद्दल मला असं आठवतं की हा प्रश्न विचारला गेलेला आहे पीवायक्यू मध्ये. ठीक आहे. तर कळ्यांचे बोल हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? हा काव्यसंग्रह आहे मंगेश पाडगावकर यांचं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर चांदण्याखाली हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, अंजली कीर्तने, प्रभा भावे. चांदण्याखाली हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर चांदण्याखाली जो आहे हा शांता शेळके यांचाच आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर माती आकाश हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? नाथ महानोर, मंगेश पाडगावकर, भाबू बोरकर, वि. शिरवाडकर. तर माती आणि आकाश हे दोन वेगवेगळे आहे, नाधो महानोर यांचे आहेत. ठीक आहे. नामदेव धोंडो महानोर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्याच नावाने ते प्रसिद्ध आहेत. अजिंठा नावाचा कविता संग्रह आहे त्यांचं. जगाला प्रेम अर्पावे, पुन्हा दिव लागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता हे सगळं त्यांचं आहे. रानकवी म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो आहोत, है ना. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. नंतर झुंजार छंद हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा? कवी अनिल भाऊ बोरकर, कुसुमाग्रज, शंकर रामाणे. झुंजार छंद हा काव्यसंग्रह जो आहे हा कवी अनिल यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर सप्तरंगी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, माधव जुलियन. सप्तरंगी हा काव्यसंग्रह जो आहे हा शांता शेळके यांचाच आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर मेघदूतचे मराठी भाषांतर करणारे कवी कोण? भाऊ बोरकर, मंगेश पाडगावकर, वि. शिरवाडकर, माधव जुलियन. मेघदूत जे आहे त्यांचे मराठी भाषांतर कोणी केले? तर ते वि. शिरवाडकर म्हणजे कुसुम अग्रज यांनी केलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर सावली स्वप्नांची हा काव्यसंग्रह कुणाचा? शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, भाभू बोरकर. सावली स्वप्नांची हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. असणार आहे पी. त्यानंतर सुमनगंध हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? केशवसूत, माधव जुलियन, भाभू बोरकर, वि. शिरवाडकर. सुमनगंध काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचा आहे. ठीक आहे. भाब बोरकर यांचा आहे. बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि त्यांचे अनुरागिणी, आनंद भैरवी, कांचन संध्या, गीतार, चित्रवीणा, चिन्मयी अशा पद्धतीचे कविता संग्रह आपल्याकडे आहेत अभ्यास. ठीक आहे.
सुगंधी फुल हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? माधव जुलियन, कुसुम अग्रज, मंगेश पाडगावकर, शांता शेट. सुगंधी फुल हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? हा माधव जुलियन यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर धुक्यात हरवलेले दीप हा काव्यसंग्रह कोणाचा? नादो महानोर, विभा शिरवाडकर, शांता शेळके, भाब पोरकर. धुक्यात हरवलेला दीप हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महानोर यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ई. हा भाब बोरकर यांचं आहे. म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं संपूर्ण नाव आहे. पद्मश्री पुरस्कार विजेते ते आहेत. आणि त्यांचे प्रकाशित जे साहित्य आहे ते अणुरांगिणी, आनंद भैरवी, गीतार, चित्रवीणा, मावळता चंद्र, पुन्हा भाविन, अशी कादंबरी, कविता संग्रह, पायजण हा कविता संग्रह आहे. त्यांनी भाषांतर सुद्धा केलेलं आहे भरपूर याचं. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे, भाब बोरकर. त्यानंतर रूपरेखा या काव्यसंग्रह कोणाचा? रूपरेखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, माधव जुल्ले. रूपरेखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर रूपरेखा हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. तर मंगेश पाडगावकर यांच्याबद्दल आपण बघितलं तर ते एक प्रतिष्ठित कवी होते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते होते. त्यांच्या साहित्याचे आहे अफाट रावा, आता खेळा नाचा, आनंद ऋतू, आनंदाचे डोहे, उदास बोध, उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसासाठी, द कॉज, काव्यदर्शन, गझल, गिरकी अशा भरपूर सारे त्यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर पाखरं सावलीची हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, अंजली कीर्तने, भाब बोरकर. पाखरं सावलीची हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. ठीक आहे, तर इंदिरा संत यांचं आपण आपल्या साहित्यिकाच्या सिरीजमध्ये घेतलेलं होतं, तिथे तुम्ही पाहू शकता. तर इंदिरा संत या मराठी कवयित्री होत्या आणि कथालेखिका होत्या. त्यांचे कविता संग्रह गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मरवा, रंगबावरी, वंशकुसुम, शेला हे सगळं त्यांच्या कविता संग्रह आहेत. आणि पाखर सावलीचा हा कथासंग्रह काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. मधुशालाचे मराठी रूपांतर करणारे कवी कोण? वि. शिरवाडकर, भाप बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके. मधुशालाचे मराठी रूपांतर जे केलेले आहे ते आहेत मंगेश पाडगावकर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. ठीक आहे, त्यानंतर काव्यगंध हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, भाप बोरकर, कुसुम अग्रज, मंगेश पाडगावकर. काव्यगंध हा काव्यसंग्रह जो आहे ना तो भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे आकाश पांघरुण हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? आकाश पांघरुण हा काव्यसंग्रह कुणाचा? नादो महानोर, शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर. तर आकाश पांघरुण हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महानोर यांचा आहे. ठीक आहे, नादो महानोर यांच्याबद्दल आपण पाहिलं तर रामदेव धोंडो महानोर है ना, ज्यांना आपण रानकवी म्हणून सुद्धा ओळखतो. त्याचा अजिंठा काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे. पावसाळी कविता आहे, दीव लागण्याची वेळ आहे, रानातल्या कविता आहे, हे सगळं त्यांचे काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर दिवस असे होते हा काव्यसंग्रह कोणाचा? शांता शेळके, मंगेश पाडगावकर, भाब बोरकर, इंदिरा संत. दिवस असे होते हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? हा मंगेश पाडगावकरांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे बी. हेही दिवस जातील हा ही एक कथा आहे. ठीक आहे, ती कुलकर्णी यांची आहे. समोरचा प्रश्न आहे रूपलावण्य हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? माधव जुलियन, केशवसूत, भाबू बोरकर, कुसुमाग्रज. रूपलावण्य हा संग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे. तर माधव जुलियन आपण माधव त्र्यंबक पटवर्धन हे त्यांचं नाव आहे आणि त्यांना जुलियन या नावाने आपण ओळखतो. यांचे प्रकारचे साहित्य द्राक्षकन्या, फारसी मराठी शब्दकोश, सुधारक, स्वप्नरंजन हे त्यांचं काव्यसंग्रह आहे. त्यांनी भरपूर लेख संग्रह वगैरे सुद्धा लिहिलेला आहे. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? माधव जुलियन ए असणार आहे. त्यानंतर झंकार हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, भाबू बोरकर, माधव जुलियन, शांता शेळके. झंकार हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर दीपज्योत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, नादो महानोर. दीपज्योत हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महानोर यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर फुलवाटिका हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, भाबू बोरकर, शांता शेळके. फुलवाटिका हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे. ठीक आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या, नोट्स काढून ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर माझ्या कविता हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा? इंदिरा संत, शांता शेळके, अंजली कीर्तने, प्रभा पहारे. तर माझ्या कविता हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर शिल्परूप हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, भाब बोरकर, कुसुमाग्रज, माधव जुलियन. तर शिल्परूप हा काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी.
त्यानंतर गंधाली हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? मग नाधो महानोर, मंगेश पाडगावकर, वि वा शिरवाडकर, कुसुमाग्रज. गंधाली हा काव्यसंग्रह जो आहे हा नाधो महानोर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर मधुघट्ट हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? माधव जुलियन, भाभू बोरकर, मंगेश पाडगावकर, शांतसेन. तर मधुघट्ट हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. कळस हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, नाधो महानोर, शांता शेळके. कळस हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रज यांचा आहे, वि वा शिरवाडकरांनी. ठीक आहे, शांता शेळके यांचा आहे. कोणाचा आहे? शांता शेळके. तर शांता शेळके ज्या आहेत त्या प्रतिभावान संपन्न मराठी कवयित्री होत्या आणि अनुवादक, प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका अशा त्या होत्या आणि यांना गदिमा गीतलेखन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य पाहिलं तर आपण अंगद पंगत, अनोळक, अलौकिक, आंधळी, आंधळ्याचे डोळे, एक गाणे चुलीचे, कविता 20व्या शतकाची, कविता स्मरणातल्या अशा पद्धती गोंधन अशा खूप सारे पद्धतीचे खूप सारे त्यांचे काव्यसंग्रह आपल्याला अभ्यास आहेत. ठीक आहे. तर स्मृतिचित्रे हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? हा ए. शांता शेळके यांचा आहे. त्यानंतर झंकार गीत हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, भाभ बोरकर, मंगेश पाडगावकर. तर झंकार गीत जो आहे हा काव्यसंग्रह भाभ बोरकर यांचा आहे. ठीक आहे, तर भाभ बोरकर म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि कोकणी आणि मराठी भाषेत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते ते कवी आहेत होते. अनुरागिणी, आनंद भैरवी, कांचन संध्या, गीतार, चित्रवीणा, चिन्मयी, चैत्र पुनव असे त्यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक ठीक आहे, तर झंकार गीत जो आहे हा काव्यसंग्रह भाभ बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर फुलपाखर हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, नाधो महानोर. फुलपाखर हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. ठीक आहे, तर मंगेश पाडगावकर यांची माहिती आपल्याला पाहिलं होतं. मंगेश केशव पाडगावकर हे एक प्रसिद्ध कवी, लेखक आणि अनुवादक होते. त्यांचे जे प्रकाशित साहित्य आहेत ते आपण पाहून घेऊया. ते आहेत अफाट आता खेळानाचा, उदास बोध, उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसासाठी, काव्यदर्शन, गझल, गिरकी हे सगळे त्यांचे कविता संग्रह आहेत. चांदोमामा, छोरी हे सगळे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. जिप्सी सुद्धा आहे त्यांचं. समोरचा प्रश्न आहे गंधमाला हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, कुसुमाग्रज, शांता शेळके, भाभ बोरकर. तर गंधमाला हा काव्यसंग्रह जो आहे हा भाभ बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर गीतायन हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, वि वा शिरवाडकर, नाधो महानोर. तर गीतायन जो आहे हा काव्यसंग्रह मंगेश पाडगावकरांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर सागर तीर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, भाभ बोरकर, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर. जरा सांगा बघू. तुम्ही सुद्धा तिथे आपल्या याच्यामध्ये टिक करत जा की तुम्हाला किती प्रश्न यातले येत आहेत है ना. त्याने तुमचा छान अभ्यास होईल. ओके, सागर तीर हा काव्यसंग्रह जो आहे हा भाभ बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर स्वप्न साखर हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन. स्वप्न साखर हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकरांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर संधी प्रकाश हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, शांता शेळके, भाभ बोरकर. संधी प्रकाश हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रजांचा आहे. कुसुमाग्रज म्हणजे कोण? वि वा शिरवाडकर, आपल्याला माहितीच आहे. त्याचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक है ना. यांच्याविषयी आपल्याला भरपूर अशी माहिती आहे. साहित्य आणि सामाजिकता त्यांच्या याच्यामध्ये दिसून येते. कविता संग्रह त्यांचे अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवनलहरी, थांब सहेली, प्रवासी पक्षी, मराठी माती अशा भरपूर त्यांचे, विशाखा है ना, वादळ वयेल, श्रावण असे भरपूर त्यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक आहे, संधी प्रकाश सुद्धा त्यांचा काव्यसंग्रह आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर आभाळ माया हा काव्यसंग्रह कोणाचा? नाधो महानोर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. तर आभाळ माया जो आहे हा काव्यसंग्रह नाधो महानोर यांचा आहे. तर महानोर नामदेव धोंडो महानोर यांना आपण ओळखतो आहोत रानकवी म्हणून आणि रानातल्या कविता त्यांचा प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं जैत्रे जय, दोघी, मुक्ता, सर्जा अशा प्रसिद्ध चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखन सुद्धा केलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. सुमन संध्या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, शांता शेळके, भाभू बोरकर, मंगेश पाडगावकर. सुमन संध्या हा काव्यसंग्रह जो आहे हा काव्यसंग्रह शांता शेळके यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर रूपरेषा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, कुसुमाग्रज. रूपरेषा हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रजांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी.
त्यानंतर पुष्पांजली हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? माधव जुलियन, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, नाधो महानोर. पुष्पांजली जो काव्यसंग्रह आहे तो माधव जुलियन यांचा आहे. माधव त्र्यंबक पटवर्धन आपण माहिती आहे आपल्याला. माधव जुलियन, डॉक्टर माधव त्र्यंबक पटवर्धन असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आणि त्यांचे जे साहित्य ते पाहून पुरस्कार त्यांना मिळाले. नाशिक येथे कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. प्रकाशित साहित्य त्यांचे छंदोरचना आहे, कशासाठी पोटासाठी, प्रेमस्वरूप आई, मराठी असे आमुची मायबोली, हे त्यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. सोबत समोरचा प्रश्न आहे, गंधपुष्प हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? भाबा बोरकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. तर गंधपुष्प हा काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर अनुराग हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके, कुसुमाग्रज. तर आपल्या आता आता जसं विचारलंय अनुराग हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे, तर इथल्या एका कवींचं लिहून राहील आणि हा म्हणजे मंगेश पाडगावकरांचा काव्यसंग्रह दिलेल्या खालीलपैकी कोणता आहे, असं पण प्रश्न विचारून जाऊ शकतो. ठीक आहे. तर अनुराग हा माधव जुलियन यांचा आहे. तर असं विचारू शकतो की माधव जुलियन यांचे कविता संग्रह खालीलपैकी कोणते, हा ना. त्यावेळेस अनुराग वगैरे आलं तर आपण टिक करूया. मंगेश पाडगावकर यांचा आहे. ते एक प्रसिद्ध मराठी कवी आणि साहित्यिक होते. त्यांची धारा नृत्य, जिप्सी, सलाम, तुझे गीत गाण्यासाठी हे सगळे काव्यसंग्रह आहे. त्यांनीच त्यांना ओळखलं जातं. 50पेक्षा जास्त पुस्तके त्यांनी अनुवादित केली आहे आणि ज्यात विविध साहित्य प्रकारांचा सुद्धा समावेश आहे. आणि ते मूलतः प्रेम कवितेसाठी ओळखले जातात हे आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. चांदण्याचा हा काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर मनवेद हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? माधव जुलियन, कुसुमाग्रज, भाऊ बोरकर, शांता शेळके. तर मनवेद हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रज यांचा आहे. कुसुमाग्रज विवा शिरवाडकर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर असं पण त्यांचं नाव होतं. कुसुमाग्रज त्यांचं टोपण नाव आहे. ठीक आहे. तो मनवेद हा काव्यसंग्रह कुसुमाग्रज यांचा आहे. समोरचा प्रश्न आहे, प्रेमरंग हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, माधव जुलियन. तर प्रेमरंग हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर गंधप्रभा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? भाब बोरकर, कुसुमाग्रज, माधव जुलियन, शांता शेळके. तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला, त्याने माहिती होईल तुम्हाला कितपत काव्यसंग्रह माहिती आहे. ठीक आहे. गंधप्रभा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? हा आहे भाब बोरकर यांचा. बाळकृष्ण भगवंत बोरकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. आपल्याला माहितीच आहे. मराठी आणि कोकणी भाषेत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते ते होते आहे. आणि अनुरागिणी, आनंद भैरवी, कांचन संध्या, गीतार, चित्रवीणा, चिन्मयी, चैत्र पूनम, जीवन संगीत, दूधसागर, प्रतिभा, कागदी घोड्या, मावळता चंद्र आणि अंधारातील वाट अशा भरपूर त्यांचं कादंबरी, लघुनिबंध, कविता संग्रह प्रसिद्ध आहे. तर गंधप्रभा हा काव्यसंग्रह भाब बोरकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर गीत झरा हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, नादू महानोर. तर गीत झरा हा काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. नंतर झंकार माला हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? माधव जुलियन, शांता शेळके, भाब बोरकर, कुसुमाग्रज. तर झंकार माला जो आहे हा काव्यसंग्रह भाब बोरकर यांचाच आहे. ठीक आहे. त्यांची भावी नावाची कादंबरी आहे. प्रियदर्शनाची कथासंग्रह आहे. त्यानंतर चांदनवेल सुद्धा आहे. अशा भरपूर त्यांच्या आहेत. ठीक आहे. तर झंकार मला हा काव्यसंग्रह भाब बोरकर यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर फुलांचे गीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत. तर फुलांचे गीत हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे. माधव जुलियन यांच्याबद्दल आपल्याला माहिती असेल. पटवर्धन, माधव त्रिंबक पटवर्धन असं त्यांचं नाव होतं आणि रवी किरण मंडळाचे ते संस्थापक होते. झाशीची राणी, ताराबाई मोडक, माधव जुलियन चरित्र, 3 पुस्तके एकत्रित त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये आहे. ठीक आहे. छंदोरचना, स्वप्नरंजन काव्यसंग्रह आहे त्यांचं. फुलांचे गीत. ठीक आहे. त्यामुळे आपलं तर असणार आहे ए. त्यानंतर नभ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, नादो महानोर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके. नभ हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रज यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं तर असणार आहे ए.
त्यानंतर पावसाळी गीत हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, भा. ब. बोरकर, इंदिरा संत. पावसाळी गीत हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? पावसाळी गीत हा काव्यसंग्रह शांता शेळके यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. शांता शेळके यांच्याबद्दल माहिती मिळवायचं तर त्या एका प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री होत्या, आपल्याला माहितीच आहे. त्यांना गदिमा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अंगद पंगत, अनोळख, अवलौकिक, आतला आनंद, एक गाणे सुलीचे, कविता 20व्या शतकाची, कविता स्मरणातल्या, गोंधन, तोच चंद्रमा, निवडक शांता शेळके असे भरपूर त्यांचे काव्यसंग्रह आहेत. रूपसी. ठीक आहे, तर पावसाळी गीत हा काव्यसंग्रह शांता शेळके यांचा आहे. त्यानंतर चांदण्यांची ओंजळ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके, नाथू महाराज. चांदण्यांची ओझळ हा काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर मनपाखर हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन. तर मनपाखर हा काव्यसंग्रह जो आहे हा शांता शेळके यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर नवसंध्या हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, नादो महानोर, मंगेश पाडगावकर, माधव जुलमी. तर नवसंध्या हा काव्यसंग्रह कुसुमाग्रज यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर गंध फुले हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? भाब बोरकर, शांता शेळके, माधव जुलियन, मंगेश पाडगावकर. गंध फुले हा काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर किरण फुल हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, शांता शेळके, माधव जुलियन. सांगा बघू. किरण फुल हा काव्यसंग्रह माधव जुलियन यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर गाणी अण कवितांची हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, शांता शेळके, नादो महानोर, भाबा बोरकर. गाणी अण कवितांची हे मंगेश पाडगावकर यांचा काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. बाकीबाब बोरकर असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचे प्रकाशित साहित्य अनुरागिणी, आनंद भैरवी, पुन्हा कैवल्याचे झाड, चांदणवेल, बोरकरांची कविता, बोरकरांची निवडक कविता, अम, आणि त्यानंतर आनंद भैरवी, कांचन संध्या, कंदकुसुम, दूधसागर अशा पद्धतीचे काव्यसंग्रह त्यांचे असणार आहे. ठीक आहे. आपला समोरचा प्रश्न आहे एक हा. आपला समोरचा प्रश्न असणार आहे, क्षितिज हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? नादो महानोर, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, शांता शेळके. तर क्षितिज हा काव्यसंग्रह जो आहे हा कुसुमाग्रज यांचा आहे. ठीक आहे, तर कुसुमाग्रज यांना आपण ओळखतो, वि वा शिरवाळकर. विवा शिरवाडकर, तात्यासाहेब शिरवाडकर, है ना. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो, है ना. आणि काव्याविषयी त्यांचा दृष्टिकोन किंवा एकंदरीत कविता संग्रह त्यांचे पाहिले तर भरपूर आहे. अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जायचा कुंज, जीवनलहरी, थांब सहेली, मेघदूत, रसयात्रा, वादळवेल, विशाखा खूप प्रसिद्ध आहे विशाखा, है ना त्यांचे. आणि क्षितिज हा कविसंग्रह त्यांचा असणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे सी, कुसुमाग्रज. त्यानंतर संध्या कुसुम हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? माधव जुलियन, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, इंदिरा सिंग. तर संध्या कुसुम हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे. ठीक आहे, माधव त्र्यंबक पटवर्धन असं त्यांचं पूर्ण नाव आहे, माधव जुलियन. आणि ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते ते. ठीक आहे, तर त्यांचे प्रकाशित साहित्य गंजलांजली, छंदोरचना, द्राक्षकन्या, त्यांनी भरपूर असे मराठी भाषांतर केलेले आहे. सुधारक नावाचं दीर्घकाव्य आहे, स्वप्नरंजन नावाचं काव्यसंग्रह आहे. प्रसिद्ध कविता त्यांच्या कशासाठी, पोटासाठी, जीव तुला लोभला माझ्यावरी, प्रेम कोणी करीना, प्रेमस्वरूप आई, मराठी असे आमची मायबोली, हे त्यांचे त्यांचे कविता आहेत, प्रसिद्ध कविता आहेत. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, पुष्पांजली गीते हा काव्यसंग्रह कोणाचा? शांता शेळके, भाबू बोरकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत. पुष्पांजली गीते हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर पुष्पांजली गीते हा काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचाच आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. झऱ्याचे पाणी हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? नादू महानोर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत. झऱ्याचे पाणी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? हा काव्यसंग्रह आहे नादू महानोर यांचा. नामदेव धोंडो महानोर असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि मराठीतील एक
प्रसिद्ध कवी आणि गीतकार ते होते. रानकवी ज्यांना म्हणून आपण ओळखतो. आणि त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. एक मिनिट. तर झऱ्याचं पाणी हा काव्यसंग्रह ना. धो. महानोर यांचा आहे. आणि रानातल्या कवी, रानातल्या कविता, पावसाळी कविता, दिवे लागणीची वेळ, असे भरपूर त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. ठीक आहे. चल, समोरचा प्रश्न आहे, गंधसरा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके, नाधो महानोर. तर गंधसरा हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे, त्यामुळे आपल्याला असणार आहे बी. त्यानंतर स्वप्नांजली हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, अंजली कीर्तने, प्रभा भावे. तर स्वप्नांजली हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत या कवयित्रीचा आहे. ठीक आहे. तर इंदिरा संत यांच्याबद्दल आपण बघून घेऊया. इंदिरा संत ज्या आहेत त्या मराठीच्या एक महत्वाच्या कवी आहेत. मराठी कवयित्री आणि कथा लेखिका सुद्धा आहेत. आणि त्यांचे प्रकाशित कविता संग्रह गर्भरेशीम, निराकार, बाहुल्या, मृगजळ, मेहंदी, रंगबावरी, वंशकुसुम, शेला असे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर फुलराणी हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? शांता शेळके, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, भाभू बोरकर. फुलराणी हा काव्यसंग्रह मंगेश पाडगावकरांचा आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर सूरसंगीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, माधव जुलियन, शांता शेळके, नादो महान. सूरसंगीत हा काव्यसंग्रह जो आहे हा नादो महानोर यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. मनमोहिनी हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, शांता शेळके, माधव जुलियन. मनमोहिनी हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नंतर सावलीचे गीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? भाब बोरकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, माधव जुलियन. तर अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारू शकतात की भाब बोरकर यांचे दिलेल्यापैकी कोणते काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. तर सावलीचे गीत हा काव्यसंग्रह जो आहे हा भाब बोरकर यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर रात्रझरा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? मंगेश पाडगावकर, नादो महानोर, माधव जुलियन, कुसुमाग्रज. तर रात्रझरा हा काव्यसंग्रह जो आहे हा माधव जुलियन यांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर पाखरू गंध हा काव्यसंग्रह कोणाचा? शांता शेळके, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर, नादो महानोर. पाखरू गंध हा जो काव्यसंग्रह आहे हा शांता शेळके यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर संध्यागंध हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? भाब बोरकर, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन, शांता शेळके. संध्यागंध हा काव्यसंग्रह जो आहे हा अम, मंगेश पाडगावकरांचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर फुलराणीचे गीत हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, माधव जुलियन. फुलराणीचे गीत हा काव्यसंग्रह जो आहे हा मंगेश पाडगावकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. अंतरीच्या कविता हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, शांता शेळके, कविता महाजन, मीरादेव. अंतरीच्या कविता. अंतरीच्या कविता हा काव्यसंग्रह जो आहे ना तो इंदिरा संत यांचा आहे. तर इंदिरा संत हे एक प्रसिद्ध मराठी कवयित्री होत्या आणि कथाकार होत्या, शिक्षिका होत्या. त्यांची ज्या स्त्रीवादी कविता आहेत ते खूप फेमस आहेत. आणि गर्भरेशीम नावाचा कविता संग्रह सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर सुगंधाचं गीत हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? प्रभा गणोरकर, निर्मला पांडे, इंदिरा संत, वैशाली चंद्रचूड. सुगंधाचं गीत. सुगंधाचं गीत जो आहे हा निर्मला पांडे जे आहेत त्यांचा आहे. त्यांचा काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर मनवेद हा स्त्री कवीचा संग्रह आहे. कोणाचा काव्यसंग्रह आहे? मनवेद नावाचा. कविता महाजन, शांता शेळके, प्रभा गणोरकर, इंदिरा संत. मनवेद हा स्त्री कवीचा संग्रह कोणाचा आहे? तर मनवेद हा स्त्री कवीचा संग्रह जो आहे हा प्रभा गणोरकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर भाव तरंगिणी हा संग्रह कोणी लिहिला? मीरादेव, शांता शेळके, कविता महाजन, उज्ज्वला केळकर. भाव तरंगिणी हा संग्रह जो आहे तो जो आहे मीरा देव यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे.
अक्षरातला श्वास हा कुणाचा काव्यसंग्रह आहे? इंदिरा संत, कुसुमाग्रज, कविता महाजन, निर्मला पांडे. अक्षरातला श्वास. तर अक्षरातला श्वास जो आहे हा कविता महाजन यांचा आहे. कविता महाजन यांचा तुम्हाला माहिती असेल या कविता महाजन ही एक मराठीतील लेखिका आहे, अनुवादक होती. ती त्यांच्या समीक्षणाने ओळखली जात होती. कुहू, भिनना, ग्राफिटी वॉल जे म्हणतात ते 2009 मध्ये आलेलं होतं. ते खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही सुद्धा वाचा. ठीक आहे. साहित्य अकादमीत सुद्धा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. अक्षरातला श्वास हा काव्यसंग्रह कविता महाजन यांचा आहे. ठीक आहे. त्यानंतर क्षणाची वीण हा स्त्री कवीचा कविता संग्रह कोणाचा? प्रभा गणोरकर, इंदिरा संत, मीरा देव, कविता महाजन. क्षणांची वीण हा कविता संग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर क्षितिज पलीकडे हा संग्रह कोणी लिहिला? वैशाली चंद्रचूड, शांता शेळके, इंदिरा संत, निर्मला पांडे. तर क्षितिज पलीकडे जे आहे ते वैशाली चंद्रचूड यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर कोणत्या कवितेचे गाणे चित्रपटात गाजले? इंदिरा संत, कविता महाजन, शांता शेळके, प्रभा गणोरकर. तर कोणत्या कवयित्रीचे गाजले आहेत आपल्याला माहिती आहे का? शांता शेळके यांना तर आपण सगळेच ओळखतो ना. शांता शांता शेळके या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. त्यांच्या प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक असं सगळं होतं. आणि अंगद पंगत, अनोळख, लौकिक, आतला आनंद, आंधळी, आंधळ्याचे डोळे, कविता 20व्या शतकाची, एक गाणे चुलीचे, कविता स्मरणातल्या, अशा त्यांचे भरपूर गोंदन काव्यसंग्रह सुद्धा गाजलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर ओंझळभर श्रावण हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? निर्मला पांडे, इंदिरा संत, प्रभा गणोरकर, मीरा देव. ओंझळभर श्रावण जो आहे हा निर्मला पांडे यांचा काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर स्त्री कवीपैकी कोणाला भाव कवित्री म्हटल्या जाते? शांता शेळके, इंदिरा संत, कविता महाजन, मीरा देव. स्त्री कवींपैकी इंदिरा संत जी आहेत त्यांना भाव कवयित्री म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर जांभळ पुष्पे हा काव्यसंग्रहाची कर्त्या कोण? कविता महाजन, मीरा देव, निर्मला पांडे, प्रभा गणोरकर. जांभळ पुष्पे हा काव्यसंग्रह जो आहे हा प्रभा गणोरकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर आवर्त हा स्त्री कवीचा काव्यसंग्रह कोणाचा? कविता महाजन, आनंदीबाई जोशी, वैशाली चंद्रचूड, इंदिरा संत. तर आवर्त हा स्त्री कवीचा कविता महाजनांचा संग्रह आहे. नंतर सूर्यास्ताचा क्षण हा संग्रह कुणाचा? शांता शेळके, कविता महाजन, निर्मला पांडे, मीरा देव. सूर्यास्ताचा क्षण तर हा मीरा देव यांचा आहे. ठीक आहे. त्यानंतर स्त्री अनुभवाचे नाजूक रंग उमटविणारी कवित्री कोण असं त्यांनी विचारलेलं आहे. तर इंदिरा संत, प्रभा गणोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट. तर ते स्त्री अनुभवांचे नाजूक रंग उमटणारी कवयित्री जी आहे ती आहे इंदिरा संत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर नवरंग हा स्त्री कविता संग्रह कोणाचा? कविता महाजन, उज्ज्वला केळकर, शांता शेळके, इंदिरा संत. नवरंग हा कविता संग्रह जो आहे हा उज्ज्वला केळकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. चला, समोरचा प्रश्न आहे, गीता या काव्यसंग्रहात काय आहे? स्त्री वेदना, गाण्याचे शब्द, ग्रामीण जीवन, वनश्री वर्णन. तर गीताने एक काव्यसंग्रह आहे, त्यामध्ये तुम्हाला विचारलंय की काय आहे, तर तिथे आहे गाण्याचे शब्द जे आहेत ते या काव्यसंग्रहात आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर जिव्हाळा हा संग्रह कोणत्या कवयित्रीचा? इंदिरा संत, शांता शेळके, मीरा देव, निर्मला पांडे. जिव्हाळा हा संग्रह कोणाचा आहे? तर जिव्हाळा हा संग्रह आहे मीरा देव यांचा. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर भावार्थ दीपिका यातील रचनाकार स्त्री कवी कोण? इंदिरा संत, शांता शेळके, ज्ञानेश्वरी, मुक्ताबाई. भावार्थ दीपिका यातील रचनाकार स्त्री कवयित्री कोण आहेत? तर त्या आहेत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई या नावाने आपण ओळखतो. महाराष्ट्रातील संत कवयित्री त्या होत्या. त्यांचे जे साहित्य आहेत ते भरपूर अभंग गात आहेत. ताटीचे अभंग म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. जसं सुख सागर आपण व्हावे, जग बोधे निभवावे, बोध करू नये अंतर, साधूच नाही पर, असे त्या ज्ञानेश्वरांना सांगतात. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अशी ते विनंती करतात. स्फुट लेखन त्यांनी केलेलं आहे. चांगदेव संवाद त्यांचा आहे. आणि मुक्ताईवरचे भरपूर पुस्तकं आपल्याकडे अभ्यासाला आहेत, है ना.
ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर भावसरी हा संग्रह कोणाचा? कविता महाजन, निर्मला पांडे, प्रभा गणोरकर, इंदिरा संत. भावसरी हा संग्रह जो आहे हा निर्मला पांडे यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर अनुभूती हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, कविता महाजन, मीरा देव, इंदिरा पृथ्वी. अनुभूती हा काव्यसंग्रह जो आहे हा इंदिरा पृथ्वी यांचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर स्त्री कवीच्या कवितेत प्रामुख्याने कोणता विषय येतो? ग्रामीण जीवन, युद्ध, स्त्रीमन, वेदना, विज्ञान. स्त्री कवींच्या कवितेमध्ये प्रामुख्याने कोणता विषय येतो? तर तो येतो स्त्रीमन आणि वेदना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर जाणीवा हा स्त्री कवीचा संग्रह कोणाचा आहे? कविता महाजन, शांता शेळके, प्रभा गणोरकर, निर्मला पांडे. जाणीवा हा स्त्री कवीचा संग्रह जो आहे हा कविता महाजन यांचा आहे. ठीक आहे. तर कविता महाजन बद्दल आपण बघितलं तर त्यांचा ग्राफिटी वॉल जो आहे तो खूप सुंदर पुस्तक आहे आणि साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. समीक्षक म्हणून त्या ओळखल्या जातात. भिनना, कुहू, BRR असं पण आहे त्यांचं. आणि अनुवादक आणि मराठी भारतीय लेखिका सुद्धा त्या आहेत. ठीक होत्या. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर स्वर मंजिरी हा संग्रह कोणाचा आहे? मीरा देव, इंदिरा संत, प्रभा गणोरकर, शांता शेळके. स्वर मंजिरी हा संग्रह जो आहे हा शांता शेळके यांचा आहे. तर शांता शेळके यांना आपण ओळखतोच आहोत. शांता शेळके या प्रतिभा संपन्न मराठी कवयित्री होत्या. लेखिका, संगीतकार, अनुवादक, बालसाहित्य त्यांचं आहे. त्यांना त्यांचं भरपूर असं पुस्तक आहेत. रूपसी नावाचं काव्यसंग्रह आहे. निवडक शांता शेळके काव्यसंग्रह आहे. तोच चंद्रमा, जन्मजान्हवी, गोंधळ, कविता स्मरणातल्या हे काय आहे त्यांचे संग्रह आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर रूपसुंदर हा काव्यसंग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? कविता महाजन, उज्ज्वला केळकर, इंदिरा संत, निर्मला पांडे. रूपसुंदर हा काव्यसंग्रह जो आहे हा उज्ज्वला केळकर यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे पी. त्यानंतर इंदिरा संत यांच्या कवितांमध्ये प्रमुखत्वे काय आढळते? स्वर लालित्य, ग्राम कविता, रागद्वेष, विज्ञान काय? इंदिरा संत यांच्या कवितांमध्ये नाही का आपल्याला स्वर लालित्य जास्त आढळते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर सखी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? कविता महाजन, इंदिरा संत, निर्मला पांडे, प्रभा गणोरकर. सखी हा काव्यसंग्रह जो आहे हा निर्मला पांडे यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर शांता शेळके यांच्या कविता मुख्यतः कोणत्या भावने नटलेल्या आहेत? राग, भक्ती, प्रेम, सृजन की शौर्य. शांता शेळके यांच्या कविता ज्या आहेत त्या मुख्यतः प्रेम व सृजन यांनी नटलेल्या आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. नंतर कवितेतली स्त्री हा संग्रह कोणत्या कवयित्रीचा आहे? कविता महाजन, इंदिरा संत, शांता शेळके, वैशाली चंद्रचूड. तर कवितेतली स्त्री हा संग्रह जो आहे हा वैशाली चंद्रचूड यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे टी. नंतर फुलांचे दिवस हा संग्रह कोणाचा आहे? इंदिरा संत, कविता महाजन, मीरा देव, प्रभा गणोरकर. फुलांचे दिवस हा संग्रह जो आहे हा इंदिरा संत यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर कविता महाजन त्यांच्या कवितेत कोणता प्रभाव दिसतो? स्वातंत्र्य लढा, प्रगतिशील विचार, भक्तिभाव, प्रकृती चित्र. कविता महाजन यांच्या कवितेमध्ये आपल्याला प्रगतिशील विचार हा प्रभाव दिसतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी. धन्यवाद.